अलग निरंजन निरंजन। माते, ओळखलंस का मला? मी येथे येऊन गेलो त्याला 12 वर्ष झाली, 12 वर्ष झाली, 12 वर्ष झाली। आजपर्यंत अनेक उपवास केले, व्रत वैकल्य झाली, पण आई होण्याचे भाग्य मला लाभले नाही। ही विभूती तू प्राशन कर, तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल। 12 वर्षांनी मी पुन्हा येईन आणि तुझ्या मुलाला दीक्षा देईन। माते, मी तुला आशीर्वाद दिला होता की तुला दिव्य पुत्ररत्न प्राप्त होईल। तू विसरलीस का माते? हे ऋषीवर, मी विसरलेच होते। मी ओळखलं तुम्हाला। मी तुला हेही सांगितले होते की मी 12 वर्षानंतर परत येईन। त्याप्रमाणे मी आलो आहे। हे गुरुवर, आपण आपला शब्द पाळला। परंतु माझ्या कठोर तपश्चर्येनंतर मी तुला जी विभूती दिली होती त्यात शिवत्व सामावले होते।
ती विभूती प्राशन केल्यानंतर तुला अनेक दिव्य अनुभव, अनेक देवदेवतांचे दृष्टांत झाले असतील, हो ना? हे योगीराज, मला काय बोलावे शब्द सुचत नाहीये. माते, मी हिमालयातून भ्रमण करीत केवळ तुझ्या मुलाला भेटायला आलो आहे. मी शब्द दिला होता, मी येईन आणि त्याला दीक्षा देईन. माते, तुला स्मरण आहे ना? मी पापिणी आहे. आता या क्षणी धरित्री तू भंगून तिने मला पोटात घेतले तर फार बरे होईल. माते, तुझ्या डोळ्यात पाणी का? आणि तुझा स्वर भीतीने कंप का पावतो आहे? तुझ्या पोटी जो दिव्य पुत्र जन्माला आला त्याला मी कधी पाहतो असे झाले आहे. माते, त्याला हाक मार. त्याचे नाव काय ठेवले आहे? खरं तर मीच त्याला हाक मारली असती, परंतु तू वात्सल्याने त्याला हाक मारशील तर तो खेळत असला तरी तात्काळ येथे येईल. ऋषीवर मला क्षमा करा. माझे काही चुकले का? की माझा शब्द खोटा ठरला? मी जी विभूती तुला दिली होती त्याचे फळ तुला मिळाले ना? हे मुनीवर, माझ्या हातून खूप मोठे पातक घडले आहे. आपण दिलेली विभूती मी प्राशन केलीच नाही. क्षमा असावी गुरु, क्षमा असावी. माते, मी जी विभूती तुला दिली होती ती कुठे आहे? गावातून बाहेर काही जण शेण जिथे टाकतात तिथे मी ती विभूती टाकली होती. हे गुरुवर, आपण द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. हे कारण सांगताना माझी मलाच लाज वाटते आहे. हे सांगणे भाग आहे की माझी बुद्धी भ्रमित झाली होती. ऋषीवर, आपण जे प्रायश्चित्त द्याल ते मी घ्यायला तयार आहे. आदिमायेची ही लीला आहे. श्री महादेव, श्री गुरुदत्त ह्यांच्याच इच्छेने हे घडले आहे असे समज. भगवंत कृपा करतात, परंतु
ती स्वीकारण्याची ही क्षमता असावी लागते. देवी, तू जिथे विभूती टाकलीस ते स्थान मला दाखवशील? अवश्य ऋषीवर. विलंब नको देवी. माझ्यासोबत येण्यासाठी घरातून कोणाची अनुमती घ्यायची असल्यास ती घेऊन तात्काळ यावी. सरस्वती, अहो, तुम्ही आता या क्षणी माझ्या सोबत याल का? हवं तर मी हात जोडते तुमच्या समोर. हवं तर पाया पडते. अहो, प्रत्येक जीवात एकच आत्मा आहे. भीती कशाला वाटली पाहिजे? हेच ते योगी जे सूरजकडे 12 वर्षापूर्वी आले असावे. होय, ते इथं आलेत म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. समद गाव सोडलं आणि हे त्यांच्याच घरी कसे काय जातात? तो सूरज महादेवाची किती भक्ती करतो माहित आहे का? होय, खरंय खरंय. अरे आपल्याला तर दिवसभरात एकदा बी देवाचं नाव घ्यायला जमत नाही. पण आपल्या सूरजच्या घरी व्रतवैकल्य, उपास, तापास, पूजा सगळं सुरू असतं. ते बघा, ते इकडंच येते आहेत. ए सूरज, काय झालं रे? सांगतो, चला. काकी, तुमच्या डोळ्यात अश्रू? सांगते. तुम्ही दोघी चला माझ्या बरोबर. मच्छिंद्र, तू दिलेल्या विभूतीचा प्रत्येक अणुरेणू हा चैतन्याने भारलेला होता. धरित्रीनेही त्या विभूतीतला कण अन कण जपून ठेवला. आणि इतक्या कालावधीनंतर जे रूप साकारलं आहे ते अत्यंत मनोहर आणि दिव्य आहे. सगळी सृष्टी या क्षणाची आतुरतेने वाट बघत होती. बारा वर्षाचा काळ सरून गेला. या काळात मच्छिंद्रने दिलेली विभूती त्या मातेने ग्रहण केली असती तर तिच्या पोटी दिव्य पुत्र जन्माला आला असता. परंतु असे घडले नाही. मग त्या विभूतीचे काय झाले? त्या विभूतीत असलेले चैतन्य, शिवतत्व विरून गेले की काय? खरं तर त्या विभूतीतला कण आणि कण आकार धारण करू शकतो. साकार, निराकार, सगुण, निर्गुण असे रूप आकाराला येऊ शकते. ही विभूती व्यर्थ जाणार नाही.
असं अचानक काय घडलंय की ते योगी सूरजकडे आले आणि आता त्यांच्या मागोमाग सगळे आपण गावाबाहेर चाललोय. तुला आठवतंय का ते योगी 12 वर्षापूर्वी गावात आले होते तेव्हा म्हणाले होते 12 वर्षांनी मी परत येईल. होय, आता तुम्ही काहीच बोलू नका. आधी काय होतंय ते बघूया आपण. पण आम्ही कोणाला नाव ठेवतोय का? सुराज आणि सरस्वती आमच्या घरातल्या सारखेच आहेत. त्यांचं दुःख ते आमचं दुःख. हो, खरंय. माते, तुला दिलेली विभूती तू कुठे टाकलीस ते आता दाखव. हे गुरुवर, तुम्ही काय करणार आहात? आता इथे जे काही घडेल त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. तू केवळ मला ते स्थान दाखव. त्यानंतर जे होईल ते तू प्रत्यक्ष पाहशीलच. निरंजन